मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। कल्याण डोंबिवलीमधील कचरा करवाढी विरोधात ठाकरे गटासह मनसे आक्रमक, पालिकेकडून करामध्ये अचानक 300 रुपयांची वाढ। मुंबई शहर आणि उपनगरांमधील नाले सफाई 7 जूनपर्यंत पूर्ण करा, उपमुख्यमंत्री शिंदेंचे अधिकाऱ्यांना इशारा। मतदान केंद्राबाहेर आता मोबाईल ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार, मोबाईलचा वाढता वापर पाहता मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचा निर्णय। प्रवाशांची लूट रोखण्यासाठी राज्यामध्ये ॲप आधारित टॅक्सीच्या आवाजवी भाडेवाढीला मर्यादा, मागणी वाढल्यानंतर मूळ भाडेदरामध्ये 1.5 पट मर्यादेपर्यंत भाडेवाढ करता येणार, राज्य सरकारचा निर्णय। ठाणे शहरामध्ये कोरोनाच्या 10 रुग्णांची नोंद, कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या पालिकेच्या सूचना, तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नवी मुंबईतील पावसाळ्यापूर्वी फांद्या छाटणीचे 87% काम पूर्ण, महापालिकेच्या उद्यान विभागाची माहिती। मुंबई अग्निशमन दलामध्ये 68 मीटर उंचीच्या शिडी वाहनासाठी निविदा प्रक्रिया सुरू, निविदा प्रक्रिया वादात, वाहनांच्या खरेदीसाठी 40 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा भाजपच्या माजी नगरसेवकांचा आरोप। खासगी रुग्णालयामधील किडनी रॅकेट प्रकरणामध्ये ससून रुग्णालयामधील डॉक्टर अजय तावरे गुंतला, या प्रकरणामध्ये तावरेला 6 आरोपी करण्यात येणार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। तावरे सध्या येरवडा कारागृहात।